विदर्भ में कपास और सोयाबीन उत्पादक किसानों को उचित मूल्य नहीं मिलने के चलते किसानों ने नाराजगी जताई है और अपने खेतों में कपास जलाकर विरोध प्रदर्शन किया। पिछले 5 वर्षों से कपास के भाव में कमी आ जाने से किसानों को आर्थिक समस्याओं का सामना करना पड़ रहा है, जिसके चलते गुस्साए किसानों ने अब अपनी आवाज उठाते हुए कपास के उचित मूल्य की मांग की है। आमची शासनाला एवढीच मागणी आहे की आमच्या कापसाला किमान 10,000 रुपये भाव द्यावा, आमच्या सोयाबीनला 7,000 रुपये भाव द्यावा। कारण आम्ही मुख्यमंत्र्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपणच विरोधी पक्षात असताना आपणच भाववाढीची मागणी केली होती, आपणच सोयाबीनला 7,000 रुपये भाव मागितले होते, आपणच कापसाला 10,000 रुपये भाव मागितले होते। आज तुमच्याकडे सत्ता आहे आणि आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आहात आणि मी म्हणतो की इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी आणि तुम्हीसुद्धा शेतकऱ्यांच्या भावाला चांगला माल देऊन एक शेतीवेडा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण भारतात एक प्रसिद्धीला आहे, एवढीच आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे। आमची मागणी फक्त एकच आहे, पहिले नाही का 10,000 रुपये भाव होतं पहिल्याच्या ह्याच्यात मागणी आपणच केली होती पहिले, तर 10,000 रुपये दिले। आता 10,000 आम्हाला बाकी काही मागणी नाही पाहिजे, सरकारला एकच मागणी आहे, फक्त कापसाला 10,000 रुपये भाव पाहिजे आम्हाला।